कामवाली एकटीच सुरू झाली. टीव्ही समोर असं किती मूर्ख बाई आहे ही. घरमालकीन जागेवर हादरली. घरात काही दिवसांपासून एक विचित्र समस्या सुरू होती. घरात सगळं व्यवस्थित दिसत होतं. दरवाजे बंद असायचे, बाहेरचं कुणी आत जात येत नसायचं. तरीही काहीतरी चुकत होतं. अशी चूक जी रोज नजरेआड होत होती. सुरुवातीला घरातील लोकांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. कधी कधी आपल्यालाच विसर पडतो, आपणच कुठे काही ठेवलं होतं ते आठवत नाही असं समजून सगळ्यांनी विषय सोडून दिला. पण दिवस जात होते आणि तीच गोष्ट पुन्हा पुन्हा घडत होती. जणू काही घरात कोणीतरी शांतपणे आपलं काम करत होतं आणि कोणालाच त्याची खबर लागत नव्हती. घरमालकीन शिवानीला आता बेचैनी वाटू लागली होती. प्रत्येक वेळी ती स्वतःलाच दोष देत होती. कदाचित माझाच गैरसमज असेल असं ती म्हणत होती, पण मन मात्र वेगळंच सांगत होतं. एक दिवस तिने सगळं नीट तपासायचं ठरवलं. कोणावरही आरोप न करता, कोणाशी भांडण न करता फक्त सत्य समोर आणायचं. त्या घरात नियमित येणाऱ्या लोकांची यादी खूप छोटी होती. कुटुंबातील सदस्य आणि एक व्यक्ती जी रोज ठरलेल्या वेळेला येत असते. पण केवळ संशयाच्या आधारावर निर्णय घेणं चुकीचं होतं. म्हणून शिवानीने शांतपणे एक योजना आखली. तिने घरात एक छोटासा हिडन कॅमेरा बसवला. असा कॅमेरा ज्याची कल्पनाही कुणाला येणार नव्हती. सगळं नेहमीप्रमाणे सुरू राहिलं. घरातील लोक आपल्या कामाला जात होते. घर रिकामं राहत होतं आणि ठरलेल्या वेळेला ती व्यक्ती घरात प्रवेश करत होती. पहिले काही दिवस काहीच विशेष दिसलं नाही. फुटेज पाहताना शिवानीलाही वाटलं की कदाचित आपला संशय चुकीचा असेल. मात्र एक दिवस असा आला की कॅमेऱ्यात काहीतरी वेगळंच दिसलं. त्या दिवशी घरात पूर्ण शांतता होती. टीव्ही सुरू होता. घरात दुसरं कोणी नव्हतं. कॅमेऱ्यात दिसणारी व्यक्ती आधी नेहमीसारखी काम करत होती. कुठेही घाई नव्हती. कुठलाही संशय येण्यासारखा प्रकार नव्हता. पण काही वेळाने तिचं लक्ष एका विशिष्ट ठिकाणी गेलं. ती पुन्हा आपल्या कामात गुंतली. मग पुन्हा तिकडे पाहिलं. जणू मनात काहीतरी सुरू होतं. कॅमेऱ्यातील प्रत्येक सेकंद आता महत्त्वाचा ठरत होता, कारण पुढे काय होणार आहे याची कल्पना कुणालाच नव्हती. ती व्यक्ती सावधपणे आजूबाजूला पाहू लागली. कुणी ऐका, कुणी बघतंय का याची खात्री करणार असल्यासारखी वाटत होती. घरात पूर्ण शांतता होती. टीव्हीचा आवाज आणि कॅमेऱ्याचं फुटेज एवढंच. त्यानंतर ती हळूहळू त्या जागेकडे गेली जिथे काही वस्तू ठेवलेल्या होत्या. शिवानी फुटेज पाहताना अक्षरशः स्तब्ध झाली, कारण आता गोष्ट संशयाच्या पलीकडे जात होती. कॅमेऱ्यात दिसणाऱ्या हालचाली खूप स्पष्ट होत्या. कोणतीही घाई नाही, कोणताही गोंधळ नाही. सगळं अगदी शांतपणे होत होतं. क्षणभरासाठी त्या व्यक्तीने आजूबाजूला नजर फिरवली आणि मग हात पुढे केला. शिवानीला आता उत्तर मिळण्याच्या अगदी जवळ पोहोचल्यासारखं वाटत होतं. काही सेकंदातच अनेक दिवसांचं कोडं सुटणार होतं आणि शेवटी जे दिसलं त्याने तिचा संशय खरा ठरल्याचा दावा केला गेला. व्हिडिओनुसार घरात कामासाठी येणाऱ्या महिलेने पर्स जवळ जाऊन त्यातील काही रक्कम काढल्याचा आरोप करण्यात आला. ही संपूर्ण घटना हिडन कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्याचं सांगितलं जातं. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आणि त्याची जोरदार चर्चा सुरू झाली. अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं, तर काहींनी कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी सर्व बाजू तपासल्या जाव्यात असं मत मांडलं. या घटनेतून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते. विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो आणि जेव्हा त्या विश्वासावर प्रश्नचिन्ह उभं राहतं तेव्हा सत्य शोधण्यासाठी लोक कितीही पुढे जाऊ शकतात.